दिवसभर मुलांशी खूप बोलतो, पण दिवसातल्या काही वेळा अशा असतात त्यावेळी बोललेला प्रत्येक शब्द सरळ त्यांच्या मनात जाऊन बसतो. त्या वेळा जपल्या तर अर्ध पेरेंटिंग सोपं होऊ शकतं. त्या वेळा कोणत्या आज आपण पाहणार आहोत. पहिली वेळ म्हणजे सकाळ. ही असते ऊर्जा पेरण्याची वेळ. मुलं जेव्हा सकाळी उठतात, डोळे उघडतात, तेव्हा आपण काय बोलतो? चल उशीर होतोय, शाळेला जायला पटकन आवर, असं बोलतो की गुड मॉर्निंगने त्याची सुरुवात करतो. ज्या शब्दाने दिवसाची सुरुवात होते त्याप्रमाणे दिवसाचा टोन ठरतो आणि जर आपण शांत सुरुवात केली तर मुलांचा दिवस सुद्धा शांत जातो. दुसरी वेळ म्हणजे शाळेला जातानाची वेळ. शाळेला जात आहेत म्हणजे ते काहीतरी शिकायला जात आहेत. जर आपण त्यांना खूप ओरडून किंवा काहीतरी बोलून शाळेला पाठवलं तर ते स्ट्रेसमध्ये जातात, तणावामध्ये जातात आणि त्यांच्याकडून ते लर्निंग किंवा जे शिकण्याची प्रोसेस आहे ती डेफिनेटली अफेक्ट होते. तिसरी वेळ म्हणजे शाळेतून परत आल्यानंतरची वेळ. यावेळी मुलं मोडमध्ये असू शकतात, कारण शाळेमध्ये कधी कधी शिक्षक ओरडलेले असतात, मित्रांची भांडण झालेलं असतं, एखादी वस्तू हरवलेली असते, म्हणजे ते वेगळ्याच जगात असतात आणि जर आल्या आपण त्यांना प्रश्नांचा भडीमार केला तर ते त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना थोडंसं सेटल होऊ देत आणि मग तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा काहीही बोलू शकता. शेवटची वेळ ती म्हणजे झोपण्यापूर्वीची वेळ. झोपण्यापूर्वी मुलांचा सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतो आणि तुम्ही बोललेला एक एक शब्द त्यांच्या मनात खोलवर रुजला जातो. जर तुम्ही त्यांच्यासोबत नकारात्मक कम्युनिकेशन केलं, जसं की तू हे का केलंस, तू चुकीचं केलंस किंवा तुला हे जमलं नाही असं बोललं तर तेही त्यांच्या मनात जातं. पण जर आपण त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं, तू हे छान प्रयत्न केलास असं बोललो तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. शेवटी मुलं आपलं बोलणं फक्त ऐकत नाहीत, ती त्यातून स्वतःची ओळख तयार करत असतात. योग्य वेळी योग्य शब्द बोलले तर आयुष्य बदलू शकतं. टायमिंग जपा, टोन जपा, बाकी खूप काही आपोआप बदलतं. धन्यवाद.